नमस्कार. आमच्या एका बेवड्याची गोष्ट तुम्ही ऐकली, पाहिली. अनेकांनी गजुदादांशी संपर्क केला. जवळपास 50-60 हजार लोकांनी हे बघितल्यानंतर असे वेगळे विषय आपल्यापर्यंत पोचवावेत असं मला वाटू लागलंय. त्याचाच एक भाग म्हणून एका फसलेल्या प्रेमाची कहाणी मी तुम्हाला सांगायला आलो. आजकाल लव जिहाद, आंतरधर्मीय विवाह याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. लव जिहाद याची सुरुवात कशी होते तर ती एखाद्या मुलीच्या प्रेमाच्या स्वीकृतीपासून सुरू होते. म्हणजे प्रेमात पडायचं तर कोणाच्या पडावं याचं बंधन असलं पाहिजे. मी आज लव जिहाद, आंतरधर्मीय प्रेम यावर काहीही सांगणार नाहीये. आणि पुन्हा अजून सांगतो, ही आहे एक सत्यकथा. फक्त इतकंच की कोणाच्या व्यक्तिगत आयुष्यात अशी लुडबुड करायची नाहीये आणि कोणाच्या आयुष्यात झालेली फसगत जगाच्या समोर मांडून त्यांची बदनामी मला करायची नाहीये. त्यामुळं या कथेतील पात्रांची नावं मात्र मी बदलतोय. अर्थात स्थळ, काळ आणि नावं या सगळ्या गोष्टी बदललेल्या असतील. ही कहाणी धर्मांतरित मुस्लिम मुलीची किंवा हिंदू मुलीची नाहीये. ही कहाणी एका मुस्लिम तरुणाची नाहीये की ज्यानं हिंदू मुलीला आपल्या मोहात पाडून लग्न करायला लावलं. ही पण ती कहाणी नाही. ही कुठली दुसरी तिसरी लांबची कुठली तरी कळलेली कहाणी नाहीये. ही माझ्या आजूबाजूला, माझ्या परिचित, माझ्या वर्तुळात घडलेली कहाणी. एक मुलगी, प्रिया तिचं नाव. ही प्रिया लहानपणापासूनच एका मुलाच्या प्रेमात, म्हणजे अगदी 9वी-10वीच्या वर्गात. अर्थात दोघांची जात सुद्धा वेगवेगळी. एका जातीचे नाहीत, एका वर्गात, एका शाळेत शिकत होते. प्रियाचं त्या मुलावरती प्रचंड प्रेम. त्या मुलाच्या प्रेमात ती इतकी आकंठ बुडाली की 8वी, 9वी, 10वी त्याच्याच प्रेमात, 11वी, 12वी सुद्धा त्याच्याच प्रेमात ती राहिली. आणि पुढे वयाच्या 19-20व्या वर्षी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अर्थात मुलगा वेगळ्या जातीचा, मुलगी वेगळ्या जातीची असल्यामुळं दोन्ही परिवाराच्या मधून यांच्या प्रेमाला तीव्र विरोध. मुलगी मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातली, तर मुलगा गर्भश्रीमंत घरातला. गर्भश्रीमंत म्हणजे अगदी दारूची दुकानं त्याच्या नावावरती, अनेक बियर बार त्याच्या नावावरती, शेकडो एकर जमीन त्याच्या नावावरती, बंगला बिंगला सगळंच त्याच्या नावावरती. अशा गर्भश्रीमंत घरातल्या मुलीसोबत आपल्या मुलीचं प्रेम असूनही मायबापाला ते मान्य नव्हतं, कारण दोघांची जात वेगळी होती. गावात नाचक्की होईल, लोक काय म्हणतील या भीतीने दोघांच्याही घरातून त्यांच्या प्रेमाला स्वीकृती नव्हती. शेवटी दोघांनी क्रांतिकारक निर्णय घेतला आणि दोघं पळून गेले. अर्थात जसे प्रेमवीर पळून जातात तसे हे दोघेही पळून गेले. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. गावातल्या 4-2 या दोन्ही कुटुंबांशी स्नेह असणाऱ्या मंडळींनी शेवटी यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. गावातल्याच एका प्रतिष्ठित डॉक्टरनी यांचं कन्यादान देखील केलं. आणि या स्वीकृतीनंतर, लग्नानंतर काही महिन्यात ही मुलगी त्या मुलाच्या घरी नांदायला गेली. आपल्या पोरानं शेवटी प्रेम केलंय आणि ते यशस्वी केलंय म्हणून त्या मुलाच्या घरच्यांनी ही स्वीकारलं. आणि शेवटी बदनामी झालीच आहे तर पोरगी तुटू द्यावी कशाला म्हणून मुलीच्या घरच्यांनी ही स्वीकारलं. दोघांचा संसार सुखात सुरू झाला. आता हा गर्भश्रीमंत, ही दिसायला खूप सुंदर, या सगळ्या प्रकारात या दोघांचं आयुष्य असं मौज मजेत चाललं होतं. वाटेल तिथे फिरायला जावं, वाटेल ती शॉपिंग करावी, मस्तपैकी मोठ्या मोठ्या शहरात मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करावी, हेच त्यांचं आयुष्य. मुलाला वेगळी गाडी, मुलीला वेगळी गाडी, असं आयुष्य सुखात चाललं होतं. बघता बघता यांच्या संसाराच्या वेलीवर 2 सुंदर फुलं देखील उमलली. 2 लेकरं झाली आणि उन्हाळ वयातून प्रौढावस्थेकडे दोघांची वाटचाल सुरू झाली. पण जे एका श्रीमंत घरात होत असतं ना, तेही इथे होत होतं. प्रत्येक समस्येचं उत्तर पैसा असंच होतं. तुला प्रवासाची अडचण आहे का? हे घे पैसे, गाडी घेऊन ये. तुला घरी वेळ जात नाहीये का? हे घे पैसे, खरेदी करून ये. तुला अजून काही करायचंय का? हे घे पैसे, ते करून ये.
म्हणजे प्रत्येक समस्येवरचं उत्तर पैसा होतं. ते वाक्य आहे ना, पैसा भगवान तो नहीं है लेकिन भगवान से कम भी तो नहीं है. तसं या मुलीच्या आयुष्यात तिच्या प्रत्येक समस्येवरचं उत्तर पैसा पैसा आणि पैसाच होतं. आता तिला प्रत्येक विषयात जेव्हा कोणाची गरज पडायची, एक लक्षात घ्या, पैशानी संबंध मोठे होत नसतात. पैशानी माणसांचं प्रेम मिळत नसतं. पाठीवरून फिरणारा मायेचा हात पैशानं मिळत नाही की घट्ट जवळ घेऊन डोळ्यात आसवं पुसणारे हात पैशानी मिळत नसतात. त्यासाठी प्रेमाचा ओलावा असावा लागतो. हा ओलावा तिला मिळत नव्हता. तिला पैसे मात्र मिळत होते. पण पैशाची मस्ती, कैफ, धुंदी एवढी असते की या हातांची गरजच नाही वाटत. पण कधी कधी एकाकी क्षणाला आपलं काहीतरी असावं असं वाटायला लागतं, तेव्हा त्या मायेनं जवळ घेणाऱ्या हातांची आवश्यकता भासायला लागते. आता ही आपल्या माहेरच्या माणसांना सुद्धा सासरच्या श्रीमंतीनं डोळे दिपवून टाकत होती. मस्त चाललंय पोरीचं, गाडी आहे, घोडा आहे, जावाई आहे, सांभाळतोय, सगळं आहे, सगळं आहे, या मस्त चाललंय पोरीचं याच भ्रमात. म्हणजे कोणालाच तिच्या दुःखाविषयीची, आवश्यकतांविषयीची, दुःख कसलं, आवश्यकतांविषयीची कल्पनाच नव्हती किंवा कोणी करतही नव्हतं. तेवढ्यातल्या तेवढ्यात एका श्रीमंत घरातल्या पुरुषाकडं ज्या पद्धतीनं अन्य स्त्रिया अट्रॅक्ट होत असतात तेही घडायला लागलं. म्हणजे रात्रीच्या वेळी उशिरा घरात येणं आणि उशिरा घरात आल्यावर झोपलेल्या बायकोकडे बघत झोपी जाणं हे बहुतांश श्रीमंत घरांच्या मध्ये असतं. तेही या घरात घडू लागलं होतं. आता तोही पुरुष. पुरुष कसला? नर हो, नर. नर हा शब्द वापरावा, ज्याला स्त्री सुखाची अत्यंतिक आवश्यकता आहे. आता हा नर एखादी दुसरी मादी बघितली की तिच्याकडून शरीर सुखाची अपेक्षा करू लागला. मग अशा नराला आपल्या घरात काम करणाऱ्या महिला देखील फक्त मादीच दिसू लागल्या. जाता येता कधीतरी एखाद्या मादीवरती हात मारायचा आणि मादीने आपल्या मालकाला तृप्त करून त्याच्या बदल्यात काहीतरी पदरात पाडून घ्यायचं. अट एकच की पदराचा आकार असा नाही वाढला पाहिजे. त्या अटीवर याचे बाहेरचे संबंध चालू झाले आणि ती वाट बघू लागली की आपला नवरा आपल्यावर प्रेम कधी करतो. काय रे, माझं तुझ्यावर प्रेमच नाही असं म्हटलं की तो तिला उचलायचा, कुठल्या तरी गावाला घेऊन जायचा, तोही मित्रांच्या सोबत, आणि मी फिरवून आणून परत घरी आणून सोडायचा. पण घरात कधी चार प्रेमाचे शब्द नाही व्हायचे. एके दिवशी अचानक घराच्या पायऱ्या उतरता उतरता तिनं बघितलं की आपल्याच घराच्या सामान ठेवायच्या खोलीमध्ये कसला तरी खुडबुड खुडबुड आवाज येतोय. धाडकन दार उघडलं आणि आत घरातल्या मोलकरणीसोबत तिचाच नवरा नको त्या अवस्थेत सापडला. तिनं फक्त काय रे हे एवढंच विचारलं आणि निघून गेली रागारागात, तनतनत, फणफणत. पण नवऱ्याला दुसऱ्याच्या बायकोसोबत, दुसऱ्या बाईसोबत त्या अवस्थेत बघितल्यानंतर हिच्या डोक्यात संतापाची चूड पेटली आणि सगळ्याच गोष्टी पैशानं मिळवणारी ती आपल्या नवऱ्याला तसाच धडा शिकवायचा या संकल्पनेनं प्रेरित झाली. तसाच धडा शिकवायचा. आणि मग ती जिथे जात होती तिथे एक तगडा, तरणा, बांड मुलगा देखील येत होता. तोही असाच पैशानं माजलेला मस्तवाल, गावातल्याच एका श्रीमंत माणसांचा लाडावलेला एकुलता एक मुलगा. आणि मग या दोघांची ओळख झाली. या दोघांच्या ओळखीचं रूपांतर हळूहळू शारीरिक आकर्षणाकडे वाहू लागलं. मी प्रेम हा शब्द वापरत नाहीये. मी प्रेम हा शब्द वापरत नाहीये कारण याला प्रेम म्हणतच नाहीत. त्याला म्हणतात ती फक्त एक वासना. ती फक्त वासना आणि एक डोक्यात पेटलेली चूड की याला धडा शिकवायचा आहे. बस, नवरा आपल्याकडे बघत नाही, आपण लोकांकडे बघूया, कारण नवरा ही दुसरीकडे बघत असतो. तिचे आणि त्याचे संबंध सुरू झाले. ही 40 वर्षाची, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेली, तो जेमतेम 25-26 वर्षाचा. या दोघांचे संबंध बिनबोभाटपणे सुरू झाले. कसलं भय नाही, समाजाची चिंता नाही. याला कळायला लागलं. यानं तिला आवरण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला,
पण तोही जवळ घेऊन प्रेमानं नाही, धमकीनी, तुझं तोंड तू काळं कर, निघून जा, या भाषेत. आणि मग त्या पोरालाही हिची प्रचंड ओढ वाटायला लागली. त्या पोरानं एक दिवस तिच्या समोर प्रस्ताव ठेवला, अर्थात दारूच्या नशेत, चल माझ्यासोबत, आपण मिळून राहूया. एका मध्यरात्री हा मुलगा आपल्या बापानं दिलेली गाडी घेऊन हिच्या घरासमोर आला. तू खाली आलीस तर ठीक, नाही तर मी वर येऊन घेऊन जाईल, अशी धमकी दिली. आणि या धमकीला घाबरून किंवा नवऱ्याला कंटाळून ती पटकन खाली उतरली. उतरताना तिच्या डोळ्यात देखत 2 लेकरं गाढ झोपलेली होती. त्या लेकरांचा विचार देखील तिच्या मनात आला नाही. ताड पायऱ्या खाली उतरली, या मुलाच्या सोबत गाडीत बसली आणि गाडी एका अनोळखी शहराच्या दिशेनं निघाली. सकाळच्या वेळी पोरगी घरात नाही याचा गलका सुरू झाला. पोरगी घरात नाही याचा गलका उठला. ती पळून गेली. कोणासोबत गेली हेही कळायला उशीर लागला नाही. सगळा गलका गावभर बोबाटा, सगळ्यांची बोंबा बोंब. दोन्ही घरातल्या माणसांना तोंड दाखवायला जागा नाही. बायको पळून गेल्यावर नवऱ्याला तोंड दाखवायला जागा नाही. पोरगी पळून गेली म्हणून बापाला तोंड दाखवायला जागा नाही. आणि हे दोघही पळून गेले म्हणून यांनाही तोंड दाखवायला जागा नाही. अशी अवस्था आली. दुसऱ्याच एका जिल्ह्यातल्या आपल्या पाहुण्याच्या फार्म हाऊसवर 4-8 दिवस जाऊन हे राहिले आणि 4-8 दिवसात यांच्या प्रेमाचा बहर ओसरला. प्रेमाचा भर ओसरणंही साहजिक. आता हा भर ओसरल्यावर मग पोरीला आठवण यायला लागली की आपली 2 सोन्यासारखी लेकरं घरी आहेत, त्यांना भेटायला पाहिजे. आपला सोन्यासारखा नवरा घरी आहे, त्याला भेटायला पाहिजे. काय करून बसले मी हे? का माझ्या आयुष्याचं मीच वाटोळं केलं? या पोराला ही जाणीव झाली की ही पोरगी ही बाई आहे, पोरगी नाही आहे. जास्तीत जास्त 4-5 वर्ष मला शरीर सुख देऊ शकेल. काय करून बसलो मी हे? हिला लेकरूही होणार नाहीये, माझ्या वंशाचा दिवाही वाढणार नाहीये. पोराच्या बापालाही याची जाणीव निर्माण झाली. आणि मग आता सगळंच फाटलं होतं. हे फाटलेलं सावरायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आणि हे सावरण्यासाठीची धावपळ धडपड सुरू झाली. पुढे पोराणी या पोरीला सोडून देण्याचा निर्णय घेतला. आणि सोडून देण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित जीवे मारण्याचा निर्णय घेतला असता. कारण वृत्तीच तशी. शेवटी सोडून दिलं. एवढंच नाही तर तिच्या बापाने तिची व्यवस्था देखील करण्याचा निर्णय घेतला. आता ही दोघं दुरावली होती, पण तोपर्यंत नवरा आणि बायकोंच्या मधलं नातं संपलं होतं. घटस्फोट झालेला होता, पूर्णतः घटस्फोट झालेला होता. आता हिला ना प्रेमाचा बहर उरला होता, ना नवऱ्याचं प्रेम उरलं होतं, ना बापाने स्वीकारलं होतं, ना भावानी आपलं मानलं होतं. बस जीव वाचला होता आणि वाचलेल्या जीवाला आपल्या 2 जीवाविषयीची ओढ उरली होती. माझ्या लेकराचं काय? ती मला दिसतील का? ती मला पाहता येतील का? कारण का घरच्यांनी सांगितलं असेल तुझी आई मेली म्हणून. मग लेकरांना गावात दिसतंय ते आई की आईचं भूत, हाही प्रश्न निर्माण होत होता. या सगळ्यात तिची कुचंबना होत होती, अगदीच वाईट अवस्थेतली कुचंबना. मग दुसऱ्या एका परक्या शहरात ती आपलं जीवन कंठू लागली. फक्त झुरत जगत होती, मरण येत नाही म्हणून. आणि मरत नव्हती 2 लेकरं कधीतरी दिसावेत म्हणून. मी ही कहाणी यासाठी सांगतोय की आपण नेहमी आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहाची चर्चा करत असतो, पण हा विवाह मजबूत राहावा यासाठीच्या विषयाची चर्चा नाही करत, कधीच नाही करत. कुटुंबातला संवाद संपलाय याची जाणीवच आमच्या मनामध्ये नाहीये. आपल्या पोरीला, आपल्या पोराला माय बाप, आजी आजोबा, भाऊ बहीण यांच्यापेक्षाही भावनांचं शेअरिंग करायला दुसरा कुठला तरी अनोळखी पुरुष किंवा अनोळखी स्त्री आवश्यक वाटते. हे त्या कुटुंब व्यवस्थेचं अपयश आहे. मनात आलेला विचार योग्य अयोग्य कसलाही असो तो सांगावा, बोलावा, ही व्यवस्थाच आम्ही उद्ध्वस्त करून टाकली आहे. आणि मग आम्ही दोष देतो जग बिघडलंय. याला जग बिघडलं नाहीये, कुटुंब बिघडलंय हे आपल्या लक्षातच येत नाहीये. जोपर्यंत कुटुंबातला हा संवाद आपण सुरू करणार नाहीत तोपर्यंत हे बिघडले पण शाबूत राहणार आहे. एक नवरा आणि बायको या नात्यामध्ये असतं काय? फक्त शरीर सुख, रात्रीची एकत्रित झोप, एवढंच त्याच्या मागे कारण आहे.
यापेक्षाही काही कारणं असतात आणि ती कारणं म्हणजे त्या काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी म्हणजे परस्परांवरचा विश्वास, परस्परांवरचा स्नेह, प्रेम, इतका विश्वास की काही होणार नाही याची खात्री, तोही आपण गमावून बसलो. श्रीमंतांसोबतचं लग्न म्हणजे सुखी आयुष्य या कन्सेप्ट काढून टाका. पुण्यात फ्लॅट आहे का हा प्रश्न लग्नात विचारताना पुण्यात दोघच राहणार आहेत, या दोघांना शेअरिंग आणि केअरिंग करणारं कोणीच नाही आहे. काळजी म्हणजे बंधनं नसतात, बंधनं म्हणजे काळजी नसते, हे आपण विसरत चाललो आहोत. एकत्र कुटुंब पद्धती हरवली आहे आणि लोकांचा यातला सहभाग हा हस्तक्षेप वाटू लागलाय. सहभागाला हस्तक्षेप म्हणण्याची वेळ आमच्याकडे आली की असे विवाहाचे प्रसंग उद्ध्वस्त होण्याचे वारंवार येत राहतात. त्या दोघांच्या आयुष्यात आता काही नवं आणि सुखकर घडतंय. मी सांगितलेल्या कहाणीतल्या दोघांच्या आयुष्यात आता काही नवं आणि सुखकर घडतंय. मला वाटतं कोणत्याही लव जिहादच्या कहाणीपेक्षा ही कहाणी जास्त महत्वाची आहे आणि ती हेच सांगतेय की बाबांनो, घरातला संवाद बंद करू नका. तो ज्या दिवशी बंद होईल ना त्या दिवशी आयुष्याचा खेळखंडोबा होतो. काय वाटतंय तुम्हाला ते नक्की कळवा. नमस्कार.